विजेच्या सामान्य ग्राहकांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी। सामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर आता लावावे लागणार नाहीत असं स्पष्टीकरण महावितरणने दिले। गेल्या काही दिवसांपासून यावर बरीच चर्चा सुरू होती, त्यामुळे महावितरणने अखेर हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। तेव्हा स्मार्ट प्रीपेडच्या विरोधात काही दिवसांपूर्वी आंदोलन देखील छेडण्यात आलेलं होतं, परंतु आता यावर महावितरणकडून स्पष्टीकरण देण्यात येत आहे। अपडेट जाणून घ्या। सुशांत सावंत आपल्या सोबत आहे। सुशांत, सामान्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहेच, परंतु महावितरणने स्पष्टीकरण देताना काय नेमकं म्हटलं आहे ज्यामुळे सर्वसामान्यांना हा दिलासा मिळतोय? अगदी दीपक, आपण जर बघितलं असेल तर स्मार्ट मीटरवरून विरोधक आक्रमक होते। सरकारला घेरण्याचा जो आहे तो प्रयत्न केला जात होता। रस्त्यावर आंदोलन विरोधक करत होते। मात्र आता महावितरणने याचा खुलासा केलाय। महावितरणने आपल्या खुलासात असं म्हटलंय की सामान्य ग्राहकांना कोणतेही प्रीपेड स्मार्ट जे आहेत मीटर जे आहेत ते असणार नाहीत, आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या मान्यतेनंतरच ऊर्जा मंत्रालय भारत सरकारच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेमध्ये वाहिन्यांचे विलगीकरण, वितरण हानी कमी करणे, वितरण प्रणालीचे सक्षमीकरण, स्मार्ट मीटरिंग यासारखे कार्यक्रम हाती घेतलेले आहेत। यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना विश्वासार्ह आणि दर्जेदार वीज पुरवठा होण्यास मदत होईल। या योजनेअंतर्गत सिस्टीम मीटरिंग अंतर्गत सबस्टेशन मधील सर्व फीडरवर तसेच वितरण रोहितांवर आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत। त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मात्र प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाहीत असं थेट स्पष्टीकरण जे आहे ते महावितरण करून देण्यात आलेलं आहे। सुशांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।